नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण स्पेशल अशी वांग्याची भाजी बनवणार आहे. जे खात नसतील ना ते पण बघा बोटं चाटून खातील अशा पद्धतीने करणार आहे. तर इथं सगळं आम्ही साहित्य घेतलेलं आहे. तर आता आपण बघा सगळ्यात पहिला तर कढई घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल ओतून घ्यायचं आहे. आता आपलं तेल गरम झालं की नाही त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी बघा कडाडली की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. मग जिरं टाकून झाल्यानंतर ना आपल्याला बघा याच्यामध्ये चिरलेला बारीक कांदा आहे तो आपण टाकायचा आहे. मग आपल्याला हा कांदा बघा गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा थोडंसं आपण मीठ टाकायचं जेणेकरून बघा कांदा लवकर भाजला जातो. आणि आपल्या इथं कांदा बघा गोल्डन कलरचा झालाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता इथं मसाला टाकून घ्यायचा. सगळ्यात पहिला इथं आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये हे जे वाटण बनवलेलं आहे हे टाकून आपण परतून घ्यायचं. हे वाटण बनवताना ना खोबरं लसूण आणि कोथिंबीर बघा घालून ना सुक्कच हे वाटण केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये घालून आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मग आपल्याला एक एक करून मसाला टाकून घ्यायचे. मग सगळ्यात पहिला इथं हळद, त्याच्यानंतर गरम मसाला आणि मग आपल्याला इथं मिरची पावडर पण टाकून घ्यायची आणि सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर ही आपल्या आता घरातली चटणी आहे बघा ती आणि थोडंसं आपल्याला धने पावडर हे टाकून सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मग आपला सगळा मसाला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर हे मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मग आता आपण त्याच्यावर झाकणी ठेवून घ्यायचं आहे. मग 5 मिनिटांनी आपण आता झाकण उघडून बघायचं आणि तुम्ही बघू शकताय कसला भारी दिसायला लागले. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळी वांगी ना आपण टाकून घ्यायची आहेत. मग आपल्याला सगळी वांगी टाकून झाल्यावर थोडंसं आपण परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपण अगोदर बघा कांदा भाजताना मीठ टाकलेलं होतं म्हणताना आपल्याला नंतर थोडंसंच मीठ टाकायचं. मग आपल्याला याच्यावर ना 2 मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आणि 2 मिनिटांनी तुम्ही बघू शकताय कसलं भारी दिसायला लागले. मग याच्यामध्ये आता आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. मग तुम्ही टाकू शकता किंवा नाही, पण आम्हाला थोडीशी ह्याच्यात ग्रेव्ही पाहिजे म्हणतात याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. मग बघा याच्यामध्ये कूट टाकून झाल्यावर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून थोडं 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. मग तुम्ही 2 मिनिटांना बघा ते झाकण उघडून बघू शकताय बघा कसलं भारी दिसायला लागलंय. आणि अशी वांग्याची भाजी ना एकदा तुम्ही घरी ट्राय करून बघा. जर न खाणारी लोक पण ती एकदम चाटून पुसून खातील. एवढी भारी लागते, एवढी टेस्टी लागते. मंडळी अशी वांग्याची भाजी तुम्ही नक्की घरी बनवा. तर आजच्या पुरतं एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.